नमस्कार, जय श्रीराम. मी ओमकार मिरगुले, भारतीय जनता माथाडी व जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष, भाजपा कामगार जिल्हाध्यक्ष. आज मी कोलारमध्ये असताना पोलीस स्टेशनच्या इथे आहे. आमच्यासोबत माता भगिनी आहेत. ते सिंधुदुर्ग ते मुंबई या अंतरावर प्रवास करत होते. तर या ताईंसोबत काय काय घडलंय या बसमध्ये रात्रीच्या वेळेस ते स्वतः सांगते. बसचा जो क्लिनर आहे त्याचा मला खूप वाईट अनुभव आला. पहिल्यांदा त्यांनी फक्त उतरण्याचं ठिकाण वगैरे शिकून घेण्याच्या उद्देशाने माझ्या हातात पेन घेतला आणि ते करताना हात हातात घेतला. त्याच्यानंतर मग मला असं वाटलं की जरा चुकून झालं असेल. नंतर सेकंड टाइम सुद्धा मला असा अनुभव आला की त्याने अंगाला वगैरे स्पर्श केला, तोंडावरनं वगैरे हात ठेवला आणि तो म्हणजे मला एकदम तो स्पर्श ऑकवर्ड झाला. आणि त्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा मला हे दोन अनुभव आले तेव्हा मी तिसऱ्यांदा पायात ठेवण्याचा निर्णय घेतला आणि रात्री पुन्हा झोपता तिथे बसून राहिले. आणि रात्री 3:30 वाजता तो पनीर घातलेला होता आणि तो असा पुढे सरकला. मी त्याला धक्का देऊन मागे होता आणि तो तिथूनच पळून गेला. तर अशा प्रकारे गैरवर्तन होत आहे. आज आपण लाडकी बहीण हे प्रत्येक ठिकाणी मोहीम आपण राबवतो, पण खरोखर आपली लाडकी बहीण सुरक्षित आहे का? आज तुम्हाला सांगतो, आम्ही सत्ताधारी पक्षात काम करत असताना सर्वांची राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे सातत्याने पाठपुरावा करत असतात. माता भगिनी कसे सेफ राहतील ह्याकडे लक्ष देत असतात. पण आज हे असे खाजगी बस आपण बघत आहात. या खाजगी बसमुळे नक्कीच या बसमध्ये CCTV आहेत, फुटेज आहेत, तुम्हाला दाखवतो. तरी आपल्या माता भगिनी या गोष्टीत काही सुखरूप आणि सेफ नाहीये. या ठिकाणी ताई बसलेली, ती पण दाखवा साहेब. या ठिकाणी ताई बसलेल्या आणि त्यांच्यासोबत 3 वेळा मुद्दामून त्या नराधामाने छेडण्याचा प्रयत्न केला. काल जो त्या महिलेसोबत राजधानी ट्रॅव्हल्स मध्ये जो प्रकार घडला तो अतिशय निंदनीय आहे. आम्ही त्याचा भारतीय जनता पार्टी म्हणून त्याचा निषेधच करतो. पण त्या पीडितेला न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केलेलं आहे. आणि रायगडमध्ये काय घडलं आणि त्या पीडितेपर्यंत कोण पोहोचलं आणि त्या पीडितेला कोण न्याय मिळवून दिला हे अंबादास दानवेंना तिकडे बसून माहित आहे का? ते महायुतीच्या सरकारवर, आमच्या देवांवर जो आरोप करतात ते अतिशय निंदनीय आहे. तो आम्ही कधीही खपून घेणार नाही. कारण का भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं सरकार महिलांसाठी सक्षमच चांगल्या प्रकारे काम करतोय. म्हणूनच त्या पीडितेला न्याय मिळाला.